आज आपण मशरूम ग्रेव्ही ही रेसिपी पाहणार आहोत. रेस्टॉरंट स्टाईल ही ग्रेव्ही कशी बनवायची ते मी आज तुम्हाला टिप्ससहित सांगणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलीच तर मला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर ही मशरूम ग्रेव्ही रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण मशरूम घ्यायचे आहेत. मशरूम मी 1/2 किलो घेतले आहेत. ते मिठाच्या पाण्यात असे धुवून घेतलेले आहेत आणि धुवून घेतल्यानंतर आपण त्याला साफ करून घेणार आहोत. अशी वरचा भाग सालाचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि याप्रमाणे आपण मोठे मोठेच तुकडे ठेवणार आहोत. कारण मशरूम शिजताना आकसले जातात, त्यामुळे आपण मोठेच तुकडे ठेवणार आहोत. ह्याप्रमाणे मशरूम साफ करायचे आहेत. जर खूप मोठे असेल तर 2 भाग करा, पण छोटे असेल तर तसंच ठेवून द्या. ह्याप्रमाणेच आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. आता काजू घेतलेत. त्याची ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत. तर काजू मी गरम पाण्यामध्ये 10 मिनटं भिजून घेतलेले आहेत. ह्याप्रमाणे आपण 10 मिनटं भिजून घेतलेले आहेत. तर आता काजूमध्ये काजूची पेस्ट टाकायचीच आहे आणि त्याबरोबर आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या दांड्या टाका. त्यामुळे फ्लेवर आपल्या ग्रेव्हीला खूप छान येतो. आणि एक तिखटासाठी मी हिरवी मिरची घेतली आहे. 3 मोठे लालबुंद टॅमॅटो घेतलेत आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. तर मी टॅमॅटो टाकले, काजू टाकलेत. काजू आपण भिजत ठेवले होते 10 मिनटं, ते आपण काजूही टाकून घेतलेले आहेत. जवळजवळ हे 15-20 काजू आहेत. मी तुकडे करून घेतलेले आहेत. याप्रमाणे काजू आपण टाकून घेतलेले आहेत. आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची आणि कोथिंबीरची कोवळी अशी दांडी मी घेतली. 2 इंच आलं घेतलं आहे. 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. याप्रमाणे आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे. तर मी चॉपरच्या साहाय्याने बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही जर बारीक चाकूच्या साहाय्याने कापून घेत असाल तर तुम्ही तसंही चालेल, पण बारीक चिरलेला कांदा पाहिजे. त्यामुळे मी चॉपरच्या साहाय्यानेच बारीक चिरून घेणार आहे. याप्रमाणे 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेणार आहे. याप्रमाणे आपण कांदा बारीक चिरलेला आहे. बघा, याप्रमाणे चिरून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी घालून घेऊया. 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि आपल्याला मशरूम ग्रेव्ही करायची आहे आणि बटरचा फ्लेवर खूप छान लागतो. त्यामुळे आपण बटरही 3 टेबलस्पून घातलं आहे. त्यामध्ये जिरे, वेलची, दालचिनी, चक्रीफूल आणि तेजपत्ता घालून ही फोडणी मी तयार करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घातलं तरी चालेल, म्हणजे कांदा आपला मऊसूत असा भाजून निघेल. लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची. कांदा जास्त करपून घेऊ नका, पण लालसर असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये टॅमॅटो आणि आलं लसूण पेस्ट केली होती ती आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. ही पेस्ट आपण बारीक वाटून घेतलेली आहे. त्यामध्ये मसाले घातले आहेत. हळद, लाल तिखट मसाला, धने पावडर हे तुम्ही टाकून घ्या. त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मी गरम मसाला घातला आहे, पण तो व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी दाखवू शकली नाही. आणि त्यामध्येच आता आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी मी अर्धा कप घातलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही जितकी पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पातळ करू शकता. मशरूमला पाणी सुटतं म्हणून मी अर्धा कपच पाणी घातलं आहे. जर तुम्हाला 1 कप घालायचं असेल, पातळ ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही करू शकता. याप्रमाणे 2 मिनटं मी वाफवून घेतलं आहे. मसाले चांगले भाजून निघाले आहेत. आता आपल्याला मशरूम घालून घ्यायचं आहे. पाणी जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ग्रेव्ही करू शकता. आणि आता आपण मशरूम त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मशरूम टाकून घेतलेत आणि चांगलं व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली आहे आणि 10 मिनटावर आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये मीठ घातलं आहे चवीनुसार आणि 1 छोटा चमचा मी साखर घातली आहे. साखर घाला म्हणजे आपल्या मशरूमची टेस्ट इनबॅलन्स होते. आणि त्यामध्येच मी आता कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे, कसुरी मेथी टाकली आहे आणि व्यवस्थित शिजून देणार आहे. 10 मिनटं शिजून झाल्यानंतर याप्रमाणे आपला मशरूम ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे. रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला हा ग्रेव्ही मसाला तयार करून घ्यायचा आहे. याप्रमाणे 10 मिनटं शिजून झाल्यावरती आपल्या मशरूम ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? जर आवडली तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.